जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर आज आपण पाहणार आहोत एक वर्षाच्या चालू घडामोडी महारिव्हिजन पार्ट 10वा. तर चला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक 1 पासन. फिल्म फेअर OTT अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट मालिका कोणती ठरली आहे? विच सिरीज वॉन द बेस्ट सिरीज अवॉर्ड ॲट फिल्म फेअर OTT अवॉर्ड 2024? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, रेल्वेमॅन. काला पाणी सिरीज मधल्या काला पाणी ही जी सिरीज आहे, तर या मालिकेच्या दिग्दर्शनाला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन अवॉर्ड. स्कॅम 2003 मालिकेमधील अभिनेत्रीला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रा अवॉर्ड. आणि यांचं नाव काय आहे? तर त्यांचं नाव आहे गगन देव रियार. ठीक आहे. त्यानंतर हिरामंडी मधील ज्या अभिनेत्रा आहेत त्यांना मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अवॉर्ड. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. आता बघा, फिल्म फेअर OTT अवॉर्ड 2024 ही 5वी आवृत्ती होती. कितवी होती? 5वी. आणि रेल्वेमॅन मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिका पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. फिल्म फेअर OTT अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कॉमेडी पुरस्कार कोणाला मिळाला? Who won the Best Actor Comedy Award at the Filmfare OTT Award 2024? तर सर्वोत्कृष्ट अभिनेता कॉमेडी पुरस्कार मिळालेला आहे राजकुमार राव यांना. आणि कशासाठी? गन अँड गुलाब. आणि गगनदेव रियार आपण आताच बघितलं, सर्वोत्कृष्ट अभिनेता ड्रामा कॅटेगरी मध्ये. आणि समीर सक्सेना, अमिल गोलानी सर्वोत्कृष्ट डायरेक्शन साठी मिळालेले त्यांना अवॉर्ड. ओके. नेक्स्ट प्रश्न आहे 23व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पारितोषिक कोणत्या चित्रपटाला मिळालेले आहे? विच फिल्म वॉन द प्रभात बेस्ट इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड ॲट 23rd पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल? तर तो मिळालेला आहे आर्मंड मूवीला. तर आर्मंड मूवी बद्दल लक्षात ठेवा. नॉर्वेतील हाल्फदान उल्मन तोंडेल दिग्दर्शन आर्मंड हा चित्रपट राज्य सरकारचा प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. सांगळा या मूवीला उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट हा अवॉर्ड मिळालेला आहे. ठीक आहे. स्नोफ्लॉवर दिग्दर्शन व अभिनेत्री पुरस्कार. रावसाहेब या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार म्हणजेच बेस्ट सिनेमॅटोग्राफी अवॉर्ड मिळालेला आहे. ओके. कोणता? बेस्ट सिनेमॅटोग्राफी अवॉर्ड. आणि सांगळा बेस्ट इंटरनॅशनल मराठी फिल्म. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे पिफ डिस्टिंग्विश पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ओके. हु रिसीव्ह द पिफ पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल डिस्टिंग्विश कॅटेगरी मधला अवॉर्ड? तर तो मिळालेला आहे शुभा खोटे आणि अनुपम खेर यांना. ऑप्शन बी याचं उत्तर आहे. ठीक आहे. कविता कृष्णमूर्ती यांना SD बर्मन संगीत पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. SD बर्मन संगीत पुरस्कार. ठीक आहे. गजेंद्र अहेरे यांना मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पिफ मधले. राज कपूर यांना मिळालेला आहे महोत्सवाची संकल्पना प्रेरणा हा अवॉर्ड. म्हणजेच काय? फेस्टिवल थीम इन्स्पिरेशन. ओके. आता नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण. हा प्रश्न आपला रिव्हिजन प्रश्न आहे. खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार सांगळा या चित्रपटाला मिळालेला आहे. स्नोफ्लॉवर या चित्रपटासाठी गजेंद्र अहिरे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार रावसाहेब चित्रपटातील अनिल दाभाडे यांना मिळाला. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी SD बर्मन पुरस्कार कविता कृष्णमूर्ती यांना मिळालेला आहे. तर बघा, आपण आत्ताच बघितले ते पूर्ण पॉइंट डिस्कस केलेत. पहिला, दुसरा, चौथा बरोबर आहे. तिसऱ्या स्टेटमेंट मध्ये फक्त चूक झालेली आहे की हा रावसाहेब चित्रपटामध्ये त्यांना नाही मिळालेला, तर अनिल दाभाडे यांना मराठी चित्रपट सांगळा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता अवॉर्ड मिळालेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला. पहिला पहिलं ऑलिम्पिक आहे ज्यामध्ये ई स्पोर्ट्स गेम इंट्रोड्यूस करणार आहे, तर ते कोणत्या वर्षी आणि कुठे आयोजित केलेले आहे? फर्स्ट टाइम वी विल इंट्रोड्यूस ई स्पोर्ट्स इन ऑलिम्पिक व्हेन अँड व्हिअर?
तर आपण ते इंट्रोड्यूस करणार आहोत 2027 मध्ये रियाद, सौदी अरेबियामध्ये. ठीक आहे. आणि हे कोणी डिक्लेअर केलंय? इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने डिक्लेअर केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, बँकॉक येथे झालेल्या पॅरा तिरंदाजी एशिया कप मध्ये सुवर्णपद कोणाला मिळालेलं आहे? हु वॉन द गोल्ड मेडल ऍट द पॅरा आर्चरी एशिया अवॉर्ड हेल्ड इन बँकॉक? तर तो मिळालेला आहे सरिता यांना. ऑप्शन सी याचं उत्तर आहे. सरिता यांना महिला कंपाऊंड ओपन या प्रकारामध्ये हा अवॉर्ड मिळालेला आहे. ठीक आहे. आणि त्यांनी कोणाला डिफीट केलेला आहे? तर सिंगापूर मधील नूर अलीम यांना डिफीट केलेला आहे. ओके. इथं पॉइंट ते आपण डिस्कस केलेले. पुढचा प्रश्न पाहूयात. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वात वेगवान महिला धावपटू कोण ठरली? हु ऑन द हु ऑन हु वॉज डिक्लेअर द फास्टेस्ट विमेन ऍट द 38th नॅशनल गेम? तर हा अवॉर्ड मिळालेला आहे, कोणाला मिळालेला आहे? तर तो मिळालेला आहे सुदेशा शिवनकर यांना. सरिता यांना कोणता अवॉर्ड मिळालेला आहे? त्यांना पॅरा तिरंदाजी एशिया कप मधील महिला कॅटेगरीतील कंपाऊंड ओपन प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळालेलं आहे. कविता पांड्या ह्या पहिल्या विमेन होत्या ज्यांना राष्ट्रीय क्रीडा अवॉर्ड मिळालेला आहे. आणि आता तो अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे? साताऱ्याच्या सुदेशा शिवनकर यांना. ठीक आहे. कविता पांडे यांनी 2001 मध्ये हा अवॉर्ड जिंकलेला आहे. आणि साताऱ्याच्या सुदेशा शिवनकर यांना 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वात वेगवान महिला धावपक म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे. सरिता तिरंदाज खेळाडू आपण आताच बघितले कोणता अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. सुदेशा शिवनकर यांनी 100 मीटरची शर्यत ही 10.76 सेकंद मध्ये पूर्ण केलेली आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता. बिहारमधील पहिले क्रीडा विद्यापीठ म्हणून कोणत्या विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळालेली आहे? विच युनिव्हर्सिटी रिसीव्ह युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन रेकॉग्निशन ॲज बिहार फर्स्ट स्पोर्ट युनिव्हर्सिटी? तर तो मिळालेला आहे ऑप्शन नंबर बी, राजगीर. ओके, राजगीरला मिळालेला आहे. आणि इम्फाल जी मणिपूरची राजधानी आहे, इथे भारतातील पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ बनलेलं आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न आहे आपला, भारतातील पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ कुठे स्थापन झाले? तर ते झालेलं आहे इम्फाल मध्ये, आपण जस्ट डिस्कस केलेलं आहे. आणि राजगीर मध्ये बिहार मधील पहिलं आहे. पुढचा प्रश्न आता, राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण नॅशनल सॅम्पल सर्वे याचा 75वा वर्धापन दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर व्हेन वॉज द 75th एनिव्हर्सरी ऑफ द नॅशनल सॅम्पल सर्वे? तर ही सेलिब्रेट केलेली आहे 22 फेब्रुवारी नाही सॉरी 7 फेब्रुवारी 2025 रोजी. एक मिनिट, मे बी आय मेड मिस्टेक. 7 फेब्रुवारी बरोबर आहे, 7 फेब्रुवारीला मिळालेला आहे. तर बाकी ऑप्शन बघूयात. 10 फेब्रुवारीला परीक्षा पे चर्चा, 22 फेब्रुवारी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. 17 फेब्रुवारी बालरक्षा अभियान. आता याच्यावरती तुम्हाला पुढे प्रश्न पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण हा 75वा वर्धापन दिन 7 फेब्रुवारी 2025. कार्यक्रम सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आयोजित केलेलं होतं नवी दिल्ली मधील विज्ञान भवन येथे. NSS नॅशनल सॅम्पल सर्वेची स्थापना केव्हा झाली? 1950 मध्ये झाली. मार्च 1970 मध्ये NSS चं नाव बदलून राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटना म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन करण्यात आलेलं आहे. आणि सध्या याचं नाव काय आहे? राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय, NSSO. ठीक आहे. आधी ऑर्गनायझेशन म्हणले, आता करंटला ऑफिस म्हणलेलं आहे त्याला. पुढचा प्रश्न पाहूयात आता. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत महाराष्ट्रात मंजुरी पत्राचे वाटप कधी करण्यात आलेले आहे? आताच आपण याची डेट बघितली होती. डेट काय आहे? 22 फेब्रुवारी 2025. ऑप्शन बी याचं करेक्ट उत्तर आहे. ओके. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 22 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्रात कार्यक्रम झाला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे आणि 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. योजना ग्रामीण विकास मंत्रालय मार्फत 2016 मध्ये सुरू झालेली होती. केव्हा झाली होती? 2016 मध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, दुलारी कन्या योजना कोणत्या राज्य सरकारद्वारे राबवलेली आहे? तर दुलारी कन्या योजना ही राबवलेली आहे अरुणाचल प्रदेश या सरकारद्वारे. ठीक आहे. बिहारमध्ये काय आहे? बिहारमधील पहिलं क्रीडा, इम्फालमध्ये पहिलं भारताचं क्रीडा विद्यापीठ. कर्नाटकमध्ये काय आहे? अन्ना भाग्य योजना. महाराष्ट्रामध्ये बालरक्षा अभियान चालू केलेलं आहे. आता हे बालरक्षा अभियानावरती पुढे आपण प्रश्न पाहणार आहोत. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला आता. NAKSA नक्ष कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ नक्ष प्रोग्राम? तर नक्ष ह्या कार्यक्रमाचा ऑब्जेक्टिव्ह आहे शहरी भागातील भू सर्वेक्षणाचे आधुनिकरण. ऑप्शन बी याचं करेक्ट उत्तर आहे. आता आपल्याला लक्षात काय ठेवायचं? नक्षचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल जिओस्पॅटिकल नॉलेज बेस्ड लँड सर्वे ऑफ अर्बन हॅबिटेट, अर्बन लँड सर्वे प्रोग्राम. ग्रामीण घरे बांधणं हे कशाचं उद्दिष्ट आहे? तर प्रधानमंत्री आवास योजना. आताच आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये बालहक्क संरक्षण, बालकांचं बालरक्षणासाठी अभियान आयोजित केलेलं आहे. ओके. अन्न सुरक्षा हे कशाचं उद्दिष्ट आहे? तर अन्न भाग्य योजनाचं योजना. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आता, इथं फुल फॉर्म दिलेला आहे नक्षचा, आणि उद्घाटन केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलेला आहे. उद्देश काय आहे? तर एम आहे शहरी भागातील भू सर्वेक्षण अभियानाचे आधुनिकीकरण. अंमलबजावणी कोणी केली? ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूसंपदा विभागाच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेलं आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे, परीक्षा पे चर्चाची कितवी आवृत्ती झालेली होती 2025 मध्ये? विच एडिशन प्रोग्राम? तर ती एडिशन आहे 9. ठीक आहे, सॉरी 8वं एडिशन आहे. 10 फेब्रुवारी 2025 मध्ये भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी परीक्षा पे चर्चा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 8वं एडिशन पार पडलं. आणि इथे काय होतं? तर सहभागी इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिले सहकारी विद्यापीठ कुठे स्थापन करण्यात आलेलं आहे? देशातील पहिलं कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी कुठे इस्टॅब्लिश केलेली आहे? तर ती इस्टॅब्लिश केलेली आहे कुठे? गुजरातमध्ये, पण आनंद या ठिकाणी. ठीक आहे. अमूल गुजरातमध्ये आपल्याला माहिती आहे दूध सहकारी संस्था आहे. इंदोरमध्ये काय करण्यात आलेलं होतं? तर प्रवासी भारतीय दिवस 2023 मध्ये साजरा करण्यात आलेला होता. ओके. पुढचा प्रश्न बघूयात आता. हे देशातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ ठरलेलं आहे. ओके. आणि केंद्र सरकारने 3 फेब्रुवारी 2025 रोजी त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक 2025 सादर केलेलं आहे. विधेयक लोकसभेत सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी मांडले. आता हा जो विद्यापीठ आहे ना, त्रिभुवन सहकारी विद्यापीठ गुजरात, जिथे पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ स्थापन केलेलं आहे, तर हे कोणाच्या नावावरून आहे? तर त्रिभुवनदास पटेल यांच्या नावावरून आहेत. आणि त्रिभुवनदास कोण आहेत? अमोल फाउंडर. ठीक आहे. ओके. त्रिभुवनदास फाउंडर ऑफ अमूल डेअरी. झेड मोर बोगद्याचे उद्घाटन कोणी केले? झेड मोर याचं उद्घाटन केलेलं आहे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी. ओके. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. आणि अमित शहा यांनी कशाचं महाराष्ट्रामध्ये काय हे केलेलं आहे? अध्यक्षता केली होती प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण कार्यक्रमाची. ठीक आहे. हा जो झेड मोर बोगदा आहे ना, तर हा बोगदा आहे जम्मू आणि काश्मीर मध्ये. 6.5 किलोमीटर लांबीचा आहे. ठीक आहे, 6.5 किलोमीटर. झेड मोर ब्रिज
गंदरबल जिल्हा जम्मू आणि काश्मीर 6.5 किलोमीटर उंची 8650 अल्टिट्यूड. ओके. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी आयोजित हे केलेलं आहे, इनॉग्रेट केलेलं आहे. आणि प्रोजेक्ट सुपरवाइज बाय कोणी प्रोजेक्ट सुपरवाइज केलेला आहे? नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी. नेक्स्ट प्रश्न आहे 18वा प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे आयोजन कुठे करण्यात आलेले होते? आपण आताच बघितलं होतं एका ऑप्शन मध्ये. तर ते अधिवेशनाचे आयोजन केलेलं होतं. कुठे केलेलं आहे अधिवेशनाचं आयोजन? ऑप्शन नंबर 3 भुवनेश्वर ओडिसामध्ये. ठीक आहे, भुवनेश्वर ओडिसा. इंदोरमध्ये 17वं अधिवेशन झालं होतं, म्हणजे याच्या आधीचं अधिवेशन झालेलं होतं. नवी दिल्लीमध्ये परीक्षा पे चर्चा आयोजित करण्यात आलेलं होतं. 18वे तेच इथं परत दिलेलं आहे. प्रमुख पाहुणे कोण होते? क्रिस्टिन कारगा कंगालू, आणि हे प्रेसिडेंट आहेत त्रिनिदाद आणि टोबॅको या शहराचे. आयोजन कोणी केलेलं होतं? तर परराष्ट्र मंत्रालय आणि ओडिसा सरकारने. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. जलवाहन धोरणाचा मुख्य उद्दिष्ट काय आहे? व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ जलवाहक स्कीम? जलवाहक, तर जलवाहक याची उद्दिष्ट आहेत अंतर्देश इंटरनल वॉटर कार्गो ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे, अंतर्देशीय जलमार्गाद्वारे मालवाहतूक जलवाहकाचं उद्दिष्ट होतं हे. उद्दिष्ट आहे नॅशनल वॉटरवे 2 कुठं आहे? ब्रह्मपुत्र. आता हे लक्षात ठेवा, पेअर मध्ये विचारलं जाऊ शकतं. नॅशनल वॉटरवे 1 कोणत्या नदीवरती आहे? तर गंगा. नॅशनल वॉटरवे 2 ब्रह्मपुत्रा. नॅशनल वॉटरवे 16 बराक. ओके. याद्वारे लांब पल्ल्याच्या मालवाहतुकीची चालना देण्यात आहे आणि याची अंमलबजावणी इनलँड वॉटर वेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया IWAI आणि इनलँड आणि कोस्टल शिपिंग लिमिटेड यांनी संयुक्तपणे केलेली आहे. ठीक आहे, एवढं हे नाही आपल्याला महत्वाचं, पण हा लक्षात ठेवा. पेअर मध्ये विचारला जाऊ शकेल की NH1 कोणती रिव्हर? ठीक आहे, रिव्हरचं नाव विचारलं जाऊ शकतं. NH1 गंगा, NH2 ब्रह्मपुत्र आणि नॅशनल हायवे 16 बराक मध्ये. ओके. महाकेथॉन चॅलेंज कोणत्या विषयाशी संबंधित आहे? महाकेथॉन चॅलेंज 1.0 हे रिलेटेड आहे, कशाची रिलेटेड आहे? तर महाकॅथॉन रिलेटेड आहे माहिती आणि तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ओके. आणि उद्दिष्ट काय आहे? तर माहिती तंत्रज्ञान विषयक समस्यावरती उपाय सुचवणे. आयोजन कोण केलेलं आहे? राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभाग आणि केंद्र सरकारच्या भाषिणी उपक्रमायोजन सामंजस्य करार ठरलेला आहे. स्टेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट विथ द कोलॅबरेशन ऑफ युनियन गव्हर्नमेंट भाषिष इनिशिएटिव्ह. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे आपल्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिले पुरातत्व अनुभवात्मक संग्रहालय, इंडियाज फर्स्ट आर्किओलॉजिकल एक्सपिरियन्स म्युझिक बीन डेव्हलप्ड, तर हे डेव्हलप झालेलं आहे वडनगर मध्ये. ठीक आहे, वडनगर मध्ये. आणि वडनगर मेहसाणा जिल्हा गुजरात या ठिकाणी. ओके, मेहसाणा जिल्हा गुजरात या ठिकाणी इथं मेन्शन पण केलेलं आहे. पुढचा प्रश्न, आणीबाणी काळात तुरुंगवास भोगणाऱ्या कोणत्या राज्याने मासिक निवृत्ती वेतन जाहीर केलेलं आहे? विच स्टेट अनाउन्स अ मंथली पेन्शन फॉर दोज imprisoned ड्युरिंग इमर्जन्सी पिरियड? तर इमर्जन्सी पिरियड मध्ये ही जी घोषणा केलेली आहे ती केलेली आहे ओडिसा राज्याने. आणि महाराष्ट्रामध्ये बालरक्षा अभियान आयोजित केलेलं आहे. गुजरातमध्ये काय केलं? सहकारी विद्यापीठ. बिहारमधील पहिली क्रीडा विद्यापीठ. ठीक आहे. ओडिसा सरकारने 20,000 रुपये पर मासिक त्यांना पेन्शन द्यायचं ठरवलेलं आहे ओडिसा सरकारने. आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्यांना मासिक 20,000 निवृत्ती वेतन जाहीर केलेले आहे. ओके. तर थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो. काही जर डाऊट असताल तर तुम्हाला, तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ठीक आहे, भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.